नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या द्वारे आपण वाचत आहोत अध्याय 9वा, राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 26। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः। पत्रं पान, पुष्पम फूल, फलम फल, तोयम पानी, यह जो कोणी, में मला भक्त्या भक्ति भावाने प्रयच्छति अर्पण करतो तत् ते अहम मी भक्ति उपहृतम भक्तीने अर्पण केलेले अश्नामी ऑफर्ड इन डिवोशन स्वीकार करतो प्रयत आत्मनः शुद्ध भावनेने। फ्रॉम वन इन प्युअर कॉन्शियसनेस। भाषांतर आहे, जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो। या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात की मी अत्यंत गोपनीय आणि अत्यंत टॉपमोस्ट ज्ञान तुम्हाला देणार आहे। त्याची सुरुवात ऍक्च्युली करतात हे सांगायला की मी सगळ्याचा अध्यक्ष आहे, मी सर्व काही निर्माण करतो, मी सगळ्याचं पालन पोषण करता आहे, मी सर्वांचा कंट्रोलर आहे, हो की नाही? आणि तरीही मानव सदृश्य रूपामध्ये मी माझ्या भक्ताच्या आनंदासाठी अवतार धारण करतो। आणि जो कोणी हे जाणतो त्याला मी महात्मा म्हणतो, आणि जो कोणी हे जाणत नाही किंवा मान्य करत नाही, स्वीकार करत नाही, त्याला मी मूर्ख म्हणतो। आणि असे मूर्ख लोक माझी उपासना करत नाहीत तर वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना करतात।
कालपर्यंत आपण हा सेक्शन वाचत होतो जिथे भगवान श्रीकृष्ण समजावून सांगत आहेत की देवी देवतांची उपासना करणारे त्या त्या देवी देवतांच्या ग्रह लोकावरती जन्म घेतात. जितका पुण्याचा साठा केलेला आहे, संचय केलेला आहे, तितका काळ ते त्या ग्रह लोकावरती निवास करतात, तिथला आनंद उपभोगतात. परंतु त्याचा संचय पुण्याचा संचय संपला, साठवलेलं पुण्य कर्म बँकेला अकाउंट संपलं, तर परत या पृथ्वी तलावरती मृत्यू लोक ज्याला म्हटलेलं आहे, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि हे पुन्हा पुन्हा पृथ्वीवरती येणे जाणे, जन्म घेणे, पुन्हा पुण्यकर्म करणे, देवी देवतांची उपासना करणे चालू असतं. परंतु जो माझी उपासना करतो, मला सर्व गोष्टींचा भोगता आणि स्वामी मानतो, तो मात्र माझ्याकडे येतो, मला प्राप्त करतो, माझं प्रेम प्राप्त करतो. वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगतो. आता साहजिकच आहे, एखाद्या वाचकाच्या श्रवणकर्त्याच्या मनात हा प्रश्न येणार की भगवंतांची उपासना करायची आहे, मग ती कशी करायची. ऑलरेडी एका श्लोकामध्ये सांगितलं, 14व्या श्लोकामध्ये, सततम कीर्तयन्तो माम, हो की नाही, माम यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तस्य माम भक्ता नित्ययुक्ता उपासते. सतत माझं स्मरण केलं पाहिजे. आता हे भगवंतांचं सतत स्मरण करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ना, त्या सगळ्या गोष्टी कधी कधी डिटेलमध्ये सांगितल्या जातात. डायरेक्टली तुम्ही कीर्तन दिवस रात्र करत बसलं तरी चालतंय. एक क्षण भगवंतांचं विस्मरण झालं की मायेच्या जाळ्यामध्ये आपण अडकतो. भगवंतांचं स्मरण सतत करत राहणे, हा यालाच भक्ती मार्ग म्हटलं जातं. आणि परत 22व्या श्लोकात सांगतात, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. अनन्य भक्ती भावाने जो कोणी माझं चिंतन करतो, स्मरण करतो, त्याच्या सगळ्या गरजा मी पुरवतो, भगवान म्हणतात. त्याच्याकडे जे काही आहे त्याचं रक्षण देखील मी करतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर आता हा टॉपमोस्ट सिक्रेट, टॉपमोस्ट ज्ञानाचा अध्याय आहे, राजविद्या राजकुह्यम. याच्या आधीच्या श्लोकामध्ये पण भगवंतांनी हेच थोडंफार वरवरच्या प्रमाणामध्ये सांगितलं की मी ग्रेट आहे, हो की नाही. 7व्या अध्यायापासूनच सुरुवात केली सांगायला, मत्त परतरम न अन्यात किंचित अस्ति धनंजया. 7व्या अध्यायाचा शेवट केला हे सांगत की मृत्यू समयी माझं स्मरण झालं पाहिजे तुम्हाला. 8व्या अध्यायात त्याचं महत्व सांगितलं, मृत्यू समयी स्मरण का केलं पाहिजे, कारण ज्या भावामध्ये आपण शरीर सोडतो त्या भावाचं आपल्याला दुसरं शरीर मिळतं. यम यम वापी स्मरण भाव त्यजन्ते कलयभरम. सदा तद्भाव भाविता. मग मृत्यू समयी माझं स्मरण कसं केलं पाहिजे हे पण सांगितलं 8व्या अध्यायामध्ये. मीच सर्वांचा कर्ता आहे, अजन्मा आहे, पुरुष आहे, भोक्ता आहे, सूक्ष्मातला सूक्ष्म आहे, अचिंत्य आहे, मोठ्यातला मोठा आहे. सांगण्याचा उद्देश भगवंतांचा हा आहे की मी स्वामी आहे आणि तुम्ही सर्व 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 सगळे जीव दास आहात. दास या नात्याने स्वामीची सेवा करणे, स्वामीच्या संतुष्टीसाठी काम करणे हे तुमचं एकमेव कर्तव्य आहे. बस हे शिकायचं आहे. आणि हे लवकर आपण शिकत नाही, कारण आपला अहंकार हे आपल्याला करू देत नाही. ऍक्च्युली आता सध्या देखील आपण कोणाची तरी सेवा करतच असतो, कारण सेवा हाच आपला धर्म आहे, परंतु ती प्रेम नाही आहे, त्याच्यामध्ये स्वार्थ आहे, हो की नाही. काम इच्छेचे प्रेरित होऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी या भौतिक जगामध्ये करत असतो. आणि काम इच्छा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोधित होतो. तर काम आणि क्रोध आपले सगळ्यात 2 मोठे शत्रू आहेत, आपल्याला आनंद भोगू देत नाही. आणि याच्यातून बाहेर पडायचं असेल तर भगवंत मार्ग सांगतात की मी सगळ्या प्रकृतीचा अध्यक्ष आहे,
हे लक्षात घेऊन सतत माझं कीर्तन करा, माझी सेवा करा. अनन्यस चिंतयन्तो माम. तर हे सगळं ऐकल्यानंतर एखाद्या व्यक्तीला भीती वाटायची, साहजिकच, हो की नाही? ऑफकोर्स आधी कधी ऐकलेलं नाही आहे की माझा कोणीतरी स्वामी पण असू शकतो. या भौतिक जगात स्वामी आहेत आपले, प्रत्येक जण कुठल्या ना कुणातरी दुसऱ्यासाठी काम करतच असतो भौतिक जगामध्ये, जो कोणीही असो, अडाणी अंबानी असला तरी. फुकटचं कोणाला काही मिळत नाही, ते प्रत्येकाला दुसऱ्यासाठी काम करावंच लागतं. परंतु हे जे भौतिक जग आहे, 8व्या अध्यायामध्ये भगवंत समजावून सांगतात की हे भौतिक जग काय आहे. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. हे दुःखाचं आलय आहे आणि टेम्पररी मी तुमच्यासाठी निर्माण केलंय, दुःख द्यायला. पुनर्जन्म, इथे पुन्हा पुन्हा यावं लागतं. आणि हे बंद करायचं असेल तर प्रेम काय आहे हे समजावून घेतलं पाहिजे. प्रेमामध्ये भोग नसतो, फक्त त्याग असतो. भोगी कोण आहे? फक्त भगवान आहेत. मागच्या श्लोकामध्ये सांगितलं, कालच्या परवाच्या, हो की नाही? अहम ही सर्व यज्ञानाम भोक्ता च प्रभुरेव च. मीच भोक्ता आहे, मीच प्रभू आहे, मीच स्वामी आहे. मग आता भगवंतांना संतुष्ट करायचं अवघड आहे, कारण भगवंत तर म्हणतात मी सगळ्यात ग्रेट आहे, अखिल ब्रह्मांड, सगळी ब्रह्मांड मी निर्माण करतो, हो की नाही? सगळं अचिंत्य आहे मी, चिंतनाच्या पलीकडचं आहे. कुठल्याही संप्रदायामध्ये, कुठल्याही धर्मामध्ये आपण देवाची व्याख्या विचारली तर ते मला हेच सांगतील, सर्वशक्तिमान. त्याच्याकडे पूर्ण सगळी शक्ती आहे, तो काही करू शकतो, त्याला देव म्हणतात. सर्व व्यापी आहे, तो सगळीकडे आहे. सर्व ज्ञानी आहे, त्याला सगळं माहिती आहे. आता याला कसं संतुष्ट करायचं, प्रश्न पडला पाहिजे आपल्याला, बघ मी. तो सांगतो भगवद्गीतेमध्ये, मला संतुष्ट करण्यामध्ये तुम्ही आपलं आयुष्य घालवलं तर तुम्ही मला प्राप्त करू शकता. मला प्राप्त करू शकता म्हणजे काय? माझं प्रेम प्राप्त करू शकता. हळूहळू त्या लेवलला, त्या भाषेला येणार आहेत भगवंत. आता फक्त भीती घालतायत, मी श्रेष्ठ आहे, मी हे बनवलंय, माझ्याशिवाय तुमचं एक कण देखील हलत नाही, सगळे माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, मी ईश्वर आहे, महा ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे कंट्रोलर. मग मला काय पाहिजे? आजच्या या श्लोकामध्ये सांगतात, मला फक्त काय पाहिजे? नो, प्रेम पाहिजे. प्रेमाने, प्रेमाने तुम्ही मला जे काही द्याल ते मी सगळं स्वीकार करतो. तर इथे उदाहरण म्हणून 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पान, फूल, फळ आणि तोयम. तोयम म्हणजे पाणी. आता या 4 गोष्टी तर कोणाकडे पण असतात, कारण याच्याशिवाय कोणी जगूच शकत नाही. जे काय असेल, तुमच्या घरामध्ये आज काहीच नसेल, फक्त मेथीची 4 पानं असतील, ती 4 पानं पण तुम्ही भगवंतांना अर्पण करू शकता. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेमाने अर्पण केलं पाहिजे. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की फक्त पान फुलच अर्पण करायचंय, सगळंच अर्पण करायचंय, कारण सगळं आहेच भगवंतांच्या मालकीचं, तुमच्या मालकीचं काही नाहीच आहे. परंतु भगवंत इथे काय सांगतात की अति संग्रह, अति प्रयास करून माझ्यासाठी मर्सिडीज कार आणून मला अर्पण करायची काही गरज नाही. तुमच्याकडे जे काय आहे ते अर्पण करू शकता. काही काही भक्त लोकांना भगवंतांच्या नावाखाली कमवायचं असतं. या श्लोकामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे भक्त्या, ज्याचा अर्थ प्रभुपाद सांगतात भक्ती भावाने, प्रेमाने. भक्ती म्हणजेच प्रेम असत. भक्ती उपहरितम, प्रेमाने अर्पण केलेले मी स्वीकारतो, भगवान म्हणतात. नाही समजायला खूप थोडस कठीण आहे. अजून आपण भगवद्गीतेच्या अजून पुढे पण भगवंत सांगणार आहेत मी ग्रेट आहे. पुन्हा एकदा परत 10व्या अध्यायात परत ग्रेट आहे म्हणून सांगतात आणि परत सांगतात माझी प्रेमाने जो सेवा करतो ना त्याला मी सगळं देतो. हे श्याम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम, पुढच्या अध्यायात म्हणतात.
तर हे प्रेम समजावून घ्यायचंय. या भौतिक जगामध्ये देखील प्रत्येकाला प्रेमच हवाय, हो नाही? लव्ह अँड पीस असं करतो की नाही आपण फोटो बिटो काढताना, लव्ह अँड पीस. जगात कुठला नेता असो, कुठला सेलिब्रिटी असो, शांती आणि प्रेम बद्दल सगळे बोलतात, सगळे विचार करतात, परंतु शांती आणि प्रेम काय असतं कोणालाच माहिती नाही. कारण या भौतिक जगामध्ये जो कोणी येतो तो स्वार्थाने प्रेरित झालेला असतो, स्वतः इथे स्वामी प्रभू व्हायचा प्रयत्न करण्यासाठी आलेला असतो. आणि ज्याच्या हृदयामध्ये प्रेम नाही आहे किंवा पूर्णपणे हृदय प्रेमाने भरलेलं नाहीये, थोडीशी जागा कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये प्रेम सोडून दुसरं काहीतरी आहे, त्याला या जगात पाठवलं जातं. तो या जगामध्ये दुःख भोगत असतो. प्रेम सोडून जे काही आहे ना एका कोपऱ्यामध्ये छोटस, तेच तुमच्या दुःखाचं कारण असतं. आणि मग ज्याच्या हृदयामध्ये प्रेम बिलकुल नाही, सगळं हृदय पूर्ण भरलेलं आहे दुसऱ्याच गोष्टीने, तो तर दुःखीच दुःखी असतो. मग ज्याच्याकडे किती पैसा असो, किती संपत्ती असो, किती त्याच्या हाताखाली त्याच्या कंट्रोलमध्ये किती जीव असोत, लोक असोत, काही फरक पडत नाही, तो सदैव दुःखीच असतो. प्रेम ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला सुख देऊ शकते. तुमच्यापैकी बरेच भक्त लोक या महिन्यामध्ये भगवान श्री दामोदरांची आरती करत असाल, त्याचा अर्थ वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल, नाही? भगवंत हे कुठल्याही गोष्टीने बांधले जात नाहीत, फक्त प्रेमाने बांधले जातात. दुसरं कडवं काय आहे? दुसरं कडवं रुदंतम मुहुर्नेत्र युग्ममृजंतम करांभोज युग्मेन सातंक नेत्रम मुहुश्वासकंपा त्रिरेखांक कांत स्थितग्रह्य दामोदरम भक्तिबद्धम. जे आपण वाचतोय ना भगवद्गीतेमध्ये, त्याच्या बरोबर उलट आहे हे सगळं. आता सध्या तुम्हाला भगवद्गीता वाचल्यानंतर थोडीशी भीती वाटत असेल, भगवंतांना शरण जायचं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवलं पाहिजे असं वाटत असेल, परंतु त्याच्याही पलीकडे भगवंतांचं एक अस्तित्व आहे, तिथे फक्त प्रेम आहे. म्हणून भगवंत या श्लोकात म्हणतात, तुमच्या मनातला भाव महत्वाचा आहे. तुम्ही मला पान द्या, फुल द्या, थोडस पाणी द्या, काही फरक नाही पडत. जे भगवंत या भगवद्गीतेमध्ये म्हणतात, मत्त परतरम न अन्यात किंचित अस्ति धनंजया, माझ्यापेक्षा, माझ्या बरोबरीचा किंवा माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही आहे. सर्व लोके महेश्वरम, सर्व जीवांचा, सर्व ग्रह लोकांचा मी महा ईश्वर आहे, कंट्रोलर आहे, सगळं माझ्या हातात आहे. परवाच वाचलं आपण या अध्यायामध्ये, मयाध्यक्षेन प्रकृती सुयते, माझ्या अध्यक्षतेखाली सगळं चालू असतं. त्या भगवंतांना यशोदा मैया बांधतात दोरीने, यशोदा मैयाच्या लेवलला आपल्याला जायचंय. भगवान श्रीकृष्ण मुक्ती पण देऊ शकतात आपल्याला, हे भगवद्गीतेत रिपीटेडली सांगितलेलं आहे. हे दुःखालय आहे, इथं जन्म घ्यायचा आहे पुन्हा पुन्हा, मृत्यू संसार सागरम, गेला का श्लोक तो. आणि यातून बाहेर पडायचं असेल तर मला शरण आलं पाहिजे. स्पष्ट म्हणतात भगवंत, मामेव ये प्रपद्यन्ते, मला जो शरण येतो, माया मेताम तरंती ते, तो यातून मुक्त होतो. मुक्ती म्हणजे तुम्हाला बांधून ठेवलं इथे या भौतिक जगामध्ये, सत्वगुण, तमगुण आणि रजगुणाने करकचून बांधून ठेवलंय प्रत्येक जीवाला. त्या जीवाला सोडायचं काम भगवंत करतात. मुकुंद म्हणून त्यांचं नाव आहे मुकुंद, मुक्ती देणारे. परंतु भगवंतांच्या भक्तांना मुक्ती नको असते. भगवंतांच्या भक्तांना काय पाहिजे असतं, भगवंतांच्या भक्तांची इच्छा असते भगवंतांना बांधून ठेवायची. तसं यशोदा मैया बांधून ठेवतात. याला प्रेम म्हणतात. हृदयामध्ये बिलकुल कशा दुसऱ्यासाठी जागा नसली पाहिजे. यो मे भक्त्या प्रयच्छती, पान द्या, फूल द्या, फळ द्या, पाणी द्या भगवंतांना, परंतु प्रेम, पूर्ण प्रेमाने भरलेलं हृदय असलं पाहिजे. म्हणजेच काय,
तुमच्या घरामध्ये पान फुलाच्या ऐवजी पंचपक्वान असेल, अख्खं घर, अख्खी तुमचं जे काही आहे, 7-12 तुमचा जितकं काही जमीन आहे, जे काही आहे, कार आहे, सगळं भगवंतांना दिलं पाहिजे. कारण प्रेमाने भरलेलं आहे हृदय. याचा अर्थ असा नाही आहे फक्त पान आणि फुल द्यायचा. याचाच अर्थ पुढे भगवंत आता पुढच्या अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये आपल्याला समजावून सांगणार आहेत की तुमच्या हृदयामध्ये प्रेम सोडून बाकीची जी भावना आहेत ना, भाव आहेत ना, ते सगळे काढून टाकण्याचं हे ट्रेनिंग घेतलं पाहिजे आपण. प्रेम सोडून बाकीच्या सगळ्या ज्या भावना असतात त्या सगळ्यांना अनर्थ म्हटलेलं आहे. सगळ्या अनर्थांचा मेन अनर्थ राजा असतो तो म्हणजे अहंकार. अहंकारातून निर्माण झालेला असतो मत्सर, द्वेष. आणि मग या मत्सर द्वेषातून हे सगळं चालू आहे. स्पर्धा, लोभ, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, निंदा, द्वेष, हे सगळं प्रेमाच्या विरुद्ध आहे. आणि हे सगळं काढून टाकलं तर तुम्ही कायम जे आनंदी होता. त्याच्यासाठी भगवंतांना मान्य करावं लागेल. भगवंतांना न मानता तुम्ही प्रेम नाही करू शकत. काही लोक या जगातले म्हणतात मी भगवंतांना काय मानायची काय गरज आहे, मी सगळ्यांवर प्रेम करतो. ज्यांनी हे सगळं निर्माण केलं त्याच्यावरच तुम्ही प्रेम करणार नसाल तर तुम्ही सगळ्यांवर कसं प्रेम करू शकता, हो की नाही? भगवंत या श्लोकामध्ये अगदी सिंपल भाषेत सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदमयी धामाची प्राप्ती करण्याकरिता दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये कृष्ण भावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे. बुद्धिमान व्यक्तीने. आपण पण सगळे बुद्धिमानच आहोत, बुद्धिमान नाही असं नाही. आपल्या बुद्धीचा वापर आपण कशासाठी करतोय? सुख मिळवण्यासाठी, बरोबर आहे ना? थोडस जास्त कमवून साठवून ठेवावं म्हणजे उद्याचा आपण दिवस आपला सुखी जाईल. खडतर उन्हात चालत पायी जावं लागतं, थोडस कमवून आपण गाडी घ्यावी. सुखासाठीच सगळे धडपडतायत, सुखासाठीच बुद्धीचा वापर करतायत. परंतु पुन्हा पुन्हा रिपीटेडली या भौतिक जगामध्ये आपल्याला याची प्रचिती येते की इथं सुख नाहीच आहे. किती धडपडलं तरी काही ना काहीतरी दुःख आहे. सुखाची गुरु किल्ली इथे दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये. मला शरण या, हे शरीर बदलल्यानंतर दुसरं शरीर इथे घेऊ नका, भगवत धामात घ्या. तिथे दुःख नाही, वैकुंठ, तिथे कुंठ नाही, फक्त सुखच सुख आहे. प्रभुपाद पहिलं वाक्य तात्पर्यामध्ये लिहितात की जो बुद्धिमान व्यक्ती असतो ना तो शाश्वत सुखासाठी प्रयत्न करतो, नित्य आनंदमय धामाची प्राप्ती करण्यासाठी. त्याच्यासाठी मार्ग दिलेला आहे दिव्य भगवत प्रेम, भगवत सेवा, कृष्ण भावना. भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे, अत्यंत सोपा आहे. याचे आचरण सर्वात गरीब मनुष्यही पूर्व पात्रते विना करू शकतो. काही गरज नाही तुम्हाला 10 वर्ष ट्रेनिंग घ्यायची, सिनियर डिवोटी व्हायची. एका क्षणात आता जर तुम्ही ठरवलं ना की मला भगवंतांना सगळं अर्पण करायचंय, संपलं, तुम्ही भक्त झाला. भगवंतांच्या सुखातच माझं सुख आहे, भगवंतांच्या संतुष्टीमध्येच माझी संतुष्टी आहे, भगवंतांच्या मिशन मध्येच माझं मिशन आहे, भगवंतांच्या कामामध्येच माझं काम आहे. कोणीही करू शकतो, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, कुणीही करू शकतात. पुढे 30व्या अध्यायात सांगणार आहेत भगवंत. ऍक्च्युली 30व्या नाही, कुठं आहे तो श्लोक? 38वा आहे काय? 32वा. मामहि पार्थ व्यपाश्रित्य एपिस्यु पाप योनया स्त्रियो वैश्यस्तथा शूद्र यान्ति अपि यान्ति पराम गतिम तेपि यान्ति पराम गतिम. कोणीही असो. ते या श्लोकामध्ये, आजच्या श्लोकामध्ये ते सांगतात काय काय स्त्री पुरुष गरीब श्रीमंत काय, पत्र पुष्प फळ आणि एवढीच अपेक्षा आहे भगवंतांची. ती पण अपेक्षा नाही आहे तसं बघायला गेलं तर.
भगवंतांची फक्त अपेक्षा आहे की जे काही द्याल ते तुम्ही पूर्ण प्रेमाने द्या, एवढीच अपेक्षा आहे. यासाठी केवळ एकच पात्रता आवश्यक आहे, ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे. शुद्धचा अर्थ असतो प्युअर. प्युअर म्हणजे काय, ती त्यामध्ये काही भेसळ नसली पाहिजे, घाण नसली पाहिजे, मल नसलं पाहिजे, प्रदूषण नसलं पाहिजे. कुठे? इथे मनामध्ये, अंतर बाह्य दोन्ही. मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्वपूर्ण नाही. हा विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंतांना एखादे पान, फळ अथवा थोडेसे पाणी अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात. म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येत नाही, कारण कृष्ण भावना ही सुलभ आणि सर्वत्र आचरण्याजोगी आहे. खूप वर्षापूर्वी, 3-4 वर्षापूर्वी मला एक माताजी सांगत होते, त्यांना कोणीतरी एका सिनियर प्रभूजींनी, त्यांच्या सो कॉल्ड गुरुनी सांगितलं की माताजी लोक भक्त होऊ शकत नाहीत, पुढचा जन्म पुरुषाचा घ्यावा लागतो मग भक्त होऊ शकतात. इथे तर भगवंत सांगतात तसं काहीच नाही आहे, तशी काही अटच नाही माझी. मला शुद्ध भावनेने मला अर्पण करा, तुम्ही भक्त होता. ऍक्च्युली आता मगाशी जो मी 32वा श्लोक वाचला तिथे भगवंत स्त्रिय स्पष्टपणे म्हणतात, स्त्रिया, वैश्य, शूद्र सगळे माझे भक्त होऊ शकतात. इतक्या सहज सोप्या पद्धतीद्वारे कृष्ण भावना भवित न होण्याची आणि सच्चिदानंद जीवनाची प्राप्ती करण्याची इच्छा न करणारा असा मूर्ख कोण असू शकेल? पूर्ण भगवद्गीतेचं ज्ञान हे त्याच्यासाठी आहे, तुम्हाला या अज्ञानातून, मूर्खपणातून बाहेर काढण्यासाठी. भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन भगवंतांसाठी काम करणे, भगवंतांचं स्मरण करणे, सततम कीर्तयन्तो माम, आणि ऍज अ रिझल्ट तुम्हाला देखील सच्चिदानंद जीवन मिळतं. जसं भगवंत आहेत सत, चित्त आणि आनंद. सत म्हणजे कायमचं, शाश्वत, कधीही न संपणारा. चित्त म्हणजे पूर्ण ज्ञानी, कधीही कमी न होणारा, कारण अज्ञान आला की आनंद कमी होतो. असा आनंद, सत चित्त आनंद. कोणाला नको आहे? प्रभुपाद इथे रेटॉरिकल क्वेश्चन म्हणतात, प्रश्न विचारतात, असं उपहासात्मक प्रश्न विचारतात. कोणाला नको आहे हे असं जीवन? श्रीकृष्णांना प्रेममयी सेवे व्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते. श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात. ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करत नाहीत. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरं का. काही आपले भक्त लोक म्हणतात, नाही मी माझं 50% भगवंतांना देतो. भगवंत घेतच नाहीत ते. कारण भगवंत पुढे भगवद्गीतेत सांगतात की माझ्या भक्ताचे गुण हे माझ्या भक्ताचे गुण आहेत. माझा भक्त कोणालाही त्रास देत नाही, कोणाचंही शोषण करत नाही, सर्व जीवांवरती समान प्रेम करतो. मग तुम्ही हे शोषणाचं काम करून लाख रुपये कमवून आणत असाल आणि त्यातले 50,000 भगवंतांना दर महिन्याला देत असाल, भगवंत स्वीकार करत नाहीत त्याचा. एखादा गरीब व्यक्ती आपल्या अंगणामध्ये मेथीचे 2 दाणे पेरलेले असतील, त्याच्यावरून ते आलेले 2 पानं भगवंतांना स्वीकार त्यांनी दिलं ना, तर भगवंत अगदी प्रेमाने स्वीकार करतात त्याचं. लॉजिक समजावून घ्या. संपूर्ण भगवद्गीतेचा अर्थ आहे, संपूर्ण भक्तीचा अर्थ आहे पापमय जीवन बंद करणे, पापमय कृत्य बंद करणे. नसेल तर तुम्ही कितीही भक्तीचा आव आणा, कितीही भक्तीचा ढोंग करा, बिलकुल भगवंत तुम्हाला स्वीकार करत नाही. ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करीत नाहीत. ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाची अपेक्षा नसते. तरीही ते भक्ताकडून प्रेमभावाने आदान प्रदान करण्याकरिता भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात. जो मनुष्य 4 श्लोकापूर्वी म्हणतो
मयाध्यक्षेन प्रकृती सुयते चराचरम. हो की नाही? कितवा 8वा का 10वा श्लोक आहे याच अध्यायातला. मी अध्यक्ष आहे या प्रकृतीचा. प्रकृती सगळं, नुसती पृथ्वी नाही, इंद्र चंद्र सूर्य ग्रह, सगळे ग्रह तारे, सगळे अनगिनित, जे आपण दुर्बीण लावून फक्त अनगिनित आहेत म्हणतो, ते सगळ्याचे स्वामी आहेत भगवंत, अध्यक्ष आहेत. त्याला तुमच्या पानाच्या फुलाची काय 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 गरज आहे? परंतु तुमच्या मनामध्ये भाव काय आहेत हे बघण्यासाठी भगवंत म्हणतात. कारण प्रेम हे देण्या घेण्यातच असतं, नुसतं आय लव्ह यू म्हणण्यात नसतं. ही आजकालची नवीन पद्धत आहे. प्रभूजी आपली देवाणघेवाण काय, तुम्ही मला काही देऊ नका, मी तुम्हाला काही देत नाही, कारण त्याच्यामुळे आपले संबंध बिघडतील. आपले प्रेमाचे संबंध आहे तसेच राहू देत. जिथे देवाणघेवाण नसतं ना तिथं प्रेम नसतं. प्रेमामध्ये देवाणघेवाण असलीच पाहिजे. रूप गोस्वामी म्हणतात ददाती प्रतिग्रहणाती. मग याच्या बदल्यात भगवंत पण देतात. तुम्ही नुसतं पान फुल फळ दिलं ना, भगवंत तुम्हाला अख्खं ब्रह्मांड देतात. भाव शुद्ध असला पाहिजे. जसं सुदामा विप्र भगवंतांना भेटायला गेले, घरात काही नव्हतं, जेवढं होतं तेवढेच बांधून पुडीमध्ये बांधून घेऊन गेले. भगवंत काय बघितले? भगवंत त्यांच्या मनातला भाव बघितला. तरीही ते भक्ताकडून प्रेम भावाचे आदान प्रदान करण्याकरिता भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात. फक्त आणि फक्त ज्याच्या मनामध्ये पूर्ण प्रेम आहे त्याच्याकडूनच भगवंत स्वतःला बांधून घेतात. यशोदा मैयाकडून, दुसरं कुणाकडून बांधून घेत नाहीत भगवंत. जे सगळ्यांना बंधनातून सोडवणारे मुकुंद आहेत ते आपल्या भक्ताकडून स्वतःला बांधून घेतात, प्रेमाचं फक्त आदान प्रदान करण्यासाठी. यशोदा मैया पूर्ण शुद्ध भक्त होती, नसेल तर कशाला बांधून घेतलं असतं. कालियाने जेव्हा भगवंतांना पकडलेलं तेव्हा यशोदा मैया आक्रोश करत गेली होती, कृष्णा कृष्णा म्हणत होती, जीव द्यायला तयार झालेल्या यशोदा मैया. भगवान माझा लल्ला कृष्णच नसेल तर मी जगून काय करू? ही भक्ताच्या मनामध्ये ही भावना असते. एक क्षणाचा विरह सहन होत नाही. किती अनंत जन्म आपण भगवंतांना सोडून इथे आलोय. तुमच्या मनामध्ये जेव्हा हा विरह भाव येईल ना, तेव्हा तुम्हाला भगवंत दिसतील. युगायतम निमेषेन चक्षुषा प्रावृषायतम शून्यायतम जगत सर्वम गोविंद विरहेन मे. जग सगळं एका युगास तपासारखं शून्यमय दिसायला लागेल तुम्हाला, कारण इथे भगवंतच नाही. हा भाव फक्त बघतात भगवंत. हा भाव ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये पूर्णपणे आला त्या दिवशी तुमच्यासाठी भगवंत काही करायला तयार होतात. तिथं प्रेमाचं आदान प्रदान आहे. कृष्ण भावनेचा विकास करणे म्हणजेच जीवनाची परिपूर्णता गाठणे होय. परिपूर्णता म्हणजे परफेक्शन. हे परफेक्शन आहे. भगवंतांचं सतत स्मरण करणे, सतत भगवंतांसोबतच राहण्याची इच्छा करणे, सतत भगवंतांची सेवा करणे. सतत हा शब्द खूप महत्वाचा आहे. सततम. हेच जीवनाचं परफेक्शन आहे. प्रभुपाद बऱ्याचदा लिहितात जीच जीवनाची परिपूर्णता आहे. श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरिता भक्ती हे केवळ एक साधन असल्याचे दर्शवण्यासाठी या श्लोकामध्ये भक्ती या शब्दाचा 2 वेळा उल्लेख करण्यात आला आहे. एकाच श्लोकामध्ये 2 वेळा भगवंत म्हणतात यो मे भक्त्या प्रयश्चती भक्त्या उपारिता. भक्त्या उपारितम तदअहम भक्त्या उपारितम. इतर कोणत्याही साधनाने, उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान पंडित, गर्भ श्रीमंत किंवा महान तत्वज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. काही पण घेऊन जावा, मग पंचपक्वान घेऊन जावा. बरेचसे लोक नाही ते धंदे करतात,
आणि त्यातलं 10%, 20% दर महिन्याला तिरुपती बालाजीला पाठवतात. त्यांना वाटते ते दिल्यामुळे अजून मला मिळते. त्यांना वाटते भगवंत स्वीकार करतात. भगवंत कोणाचाही स्वीकार करत नाही. तुम्ही कितीही विद्वान असो, पंडित असो, उच्च कुळात जन्मलेला असो, गर्भ श्रीमंत असो, कितीही पैसा असो तुमच्याकडून, तसं असतं तर मग भगवंत जेव्हा हस्तिनापूरला गेले ना, दुर्योधनकडे गेले असते पहिल्यांदा. कारण दुर्योधनाने सगळी व्यवस्था केली होती, एसी रूम, पंचपक्वान, एव्हरीथिंग. होय नाही? प्रभुपाद वाक्य कसं लिहितात बघा. कोणी विद्वान, पंडित, गर्भ श्रीमंत, महान तत्वज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. भगवंतांना विकत घेता येत नाही, किंवा घेता येतं परंतु तुमच्या विद्वत्तेने नाही, तुमच्या पैशाने नाही, फक्त प्रेमाने विकत घेता येतं. भक्तिबद्धम तथा प्रेम भक्तिम स्वकामे प्रयच्छ. प्रेम भक्ती हा शब्द दामोदर अष्टकम मध्ये इतक्या वेळेला आलेला आहे. शतावृत्ती वंदे पुन्हा प्रेमतस्तम शतावृत्ती. परत परत प्रेम आलं बघा. प्रेमपूर्वक मी शत शत प्रणाम करतो. प्रेम महत्वाचं आहे. प्रेम समजलं की सगळं समजलं. भक्तीविना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यास तयार होत नाहीत. भक्ती ही कधीच हेतू प्रेरित नसते. शुद्ध प्रेम त्याच्या मागे हेतू नसतो कधी. या भौतिक जगामध्ये आईचं प्रेम शुद्ध प्रेमाच्या जवळ जवळ आहे, ते पण शुद्ध नाही. पण काही ना काहीतरी हेतू असतो या भौतिक जगामध्ये. हेतूशिवाय या भौतिक जगामध्ये कोणीच प्रेम करत नाही. तर तरीही उदाहरण म्हणून आईचं प्रेम सांगितलं जातं. नाही, आई आपल्या मुलावर कसं प्रेम करते, काही अपेक्षा असते का? तर प्रेम हे निरपेक्ष प्रेम असं असलं पाहिजे. आणि तसं प्रेम जेव्हा तुम्ही भगवंतांवर करायला सुरुवात कराल, तेव्हा भगवंत तुम्ही काय द्याल ते सगळ्याचा स्वीकार करतात. काही नसेल, मोकळा हात जरी पुढे केलं तरी भगवंत स्वीकार करतात. पण इथे जे काही होतंय ना हृदयामध्ये, ते भगवंतांना पाहिजे असते. तुमच्या हातात काय आहे ते नको असते. ऑब्विसली मग इथे जर प्रेम पूर्ण असेल तर सगळं द्यायला तयार असतो आपण भगवंतांना. कारण प्रेम हे भोगाच्या बरोबर उलट आहे. त्याग म्हणजेच प्रेम आहे. भक्ती ही शाश्वत आहे आणि परम सत्याच्या सेवे प्रत्यर्थ हे प्रत्यक्ष कर्म आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. प्रभुपाद काय म्हणतात? भक्ती ही शाश्वत आहे. शाश्वत म्हणजे कायमची. तुमच्यापैकी काही जण विचार करत असतील, भगवंतांचं प्रेम आदान प्रदान मिळवेपर्यंत तरी करूया आपण, परीक्षा देऊपर्यंत अभ्यास करूया, जॉब लागेपर्यंत जॉबची तयारी करूया. एकदा जॉब लागल्यावर आपल्याला कोण काढते जॉबवर, कसंही वागा. मग भक्तीचं तसं नाही. एकदा तुम्ही भगवंतांचे शुद्ध भक्त झाला ना, तर शाश्वत काळासाठी भक्ती. आणि ते तुम्हीच सोडणार नाही, कारण त्याच्यामध्ये आनंदच इतका आहे. परम आनंद. आनंद कुंड किती दृक्स्वलीलावीर आनंद कुंड. आनंदाचं सागर आहे. आपले आचार्य समजावून सांगतात, या आनंदाच्या सागराची खोली एवढी आहे ना, याच्यामध्ये सगळं मावू शकते. इतकं प्रचंड मोठं भगवंतांचं आहे आनंदाचा भंडार आहे. तो शाश्वत काळासाठी आहे. परंतु तो कसा असतो, या वाक्यात प्रभुपाद लिहितात, परम सत्याच्या, म्हणजे परम सत्य म्हणजेच भगवान. भगवंतांचं आणखीन एक नाव आहे परम सत्य. परम सत्याच्या सेवे प्रत्यर्थ हे प्रत्यक्ष कर्म आहे. काम केलं पाहिजे भगवंतांसाठी, नुसतं देऊन नाही चालणार. अर्जुन आपला गांडीव आणि आपलं रथ सगळं देऊन चालला होता भगवंतांना. हे घ्या गांडीव, घ्या रथ, माझं राज्य पण तुम्हीच घ्या, माझे शस्त्र पण तुम्हीच घ्या, युद्ध पण तुम्हीच करा, मी चाललो जंगलात. भगवान म्हटले, नो 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 नो. जंगलात जाऊन तू म्हणशील हरे कृष्ण 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 हरे हरे, पण त्याचा मी स्वीकार नाही करत.
माझ्यासाठी काम करायला पाहिजे इथे ऑन द ग्राउंड, नाही कार्यक्षेत्र सोडून भक्ती करू शकत नाही आपण. आता सध्या ही जी बोगस भक्ती करतोय ना आपण, की काम करतोय दुसऱ्यासाठी आणि तिथून आणलेले पैसे त्यातून काहीतरी आपण भगवंतांना द्यायचा प्रयत्न करतोय. भगवंत थोडीच स्वीकार करणार आहेत ते. बरं जे करतोय ते पण सगळं पाप कर्म करतोय, पापाचा पैसा घेऊन येतोय, ते पापाच्या पैशाने भगवंतांना देणगी देतोय, पापाच्या पैशाने मंदिर बांधतोय, पापाच्या पैशाने यात्रा करतोय. कशाचंही फळ मिळणार नाही. एकदा मार्केटमध्ये मी चप्पल दुरुस्त करायला गेलो होतो. असं कॉर्नरला बसतात चप्पल दुरुस्त करणारे जयसिंगपूर मध्ये, आनंद बेकरीच्या बाहेर. एवढे एवढे चार त्याच्याकडे हत्यार असतात. तो एका कोपऱ्याला छत्री घेऊन बसून चप्पल दुरुस्त करत असतो. त्यांनी वारकरी टीका लावलेला. मग बोलता बोलता मी त्याला विचारलं की रामकृष्ण हरी. म्हटलं मग रामकृष्ण हरी. तो म्हणाला हा तुमचा तिलक इस्कॉनचा दिसतोय. मी म्हटलं होय. वृंदावनला जाऊन आला का तुम्ही? मी म्हटलं नाही अजून गेलो नाही. माझी खूप इच्छा आहे हो म्हणाला. मग का गेला नाही? तो म्हणाला की एवढे पैसे आणायचे कुठून? मी ऐकले 4-5 हजार तरी कमीत कमी लागतात. मी म्हटलं 4-5 हजार नाही लागत. साधं तिकीट काढायचं रेल्वेचं, माहिती पण नव्हती त्याला. जवळजवळ त्याचं आयुष्य संपत आलं. तो एवढीच इच्छा करतो. खऱ्या अर्थाने तो जर यात्रेला गेला ना तर त्याची यात्रा सफल होईल. त्याला मी म्हटलं आम्ही तिकीट काढून तुमची सगळी व्यवस्था करतो. नाही 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 म्हणाला, तुमच्या पैशावर मग मी वृंदावनला जाऊन मला काय उपयोग आहे? मला मदत करा म्हणाला फक्त. मग मी त्याला सांगितलं तुम्ही आता सिनियर सिटीजन आहात, तुम्हाला डिस्काउंट पण मिळतंय वगैरे वगैरे. ते खरं काम आहे. ही जी कामं होती ना, लोहार, चांबार, सुतार, 12 बलुतेदार जे होते, आणि शेती हा मेन उद्योग होता. हेच खरं पापमुक्त काम आहेत सगळे. याच्या व्यतिरिक्त जो कोणी काम करतो ना ते सगळं पापमय काम करतो. मग तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये असो, अगदी शिक्षण क्षेत्रात जरी असला तरी, माफ करा तुमच्यापैकी काही शिक्षक असतील कारण हे सगळं शोषणावर आधारित आहे. दुसऱ्याचं शोषण करून पैसे अजून जास्त कसं संग्रह करताय. माझं तुम्ही इनडायरेक्टली तुम्ही करत नसाल, परंतु तुमचे क्लायंट, कस्टमर हे सगळं इतकं जटिल आणि कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय आज आपण. पूर्वीची ग्राम्य व्यवस्था किती सिंपल होती बघा. गावामध्ये न्हावी आहे, तो तुमची दाढी करतो, त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला ज्वारी बाजरी देता, संपला विषय. नो ऍप, नो ऑर्डरिंग, नो डिलिव्हरी, नो ट्रॅकिंग. दिल्लीतून माल येतो तुमचा इथे कोकणात, इथून बसून ऑर्डर करता तुम्ही. किती कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय आपण, किती महाभयानक कॉम्प्लिकेटेड. अमेरिकेमध्ये तर एक टोमॅटो न्यूझीलंड मधून येतो. काय व्यवस्था असेल बघा. सगळं पाप आहे, सगळं पाप पाप पाप, सगळं पाप करतोय आपण. या पापाच्या पैशाने भगवंत काय स्वीकारणार आहेत तुमचं? दिवसभर तुम्ही जरी जप करत बसला आणि वर्षातले अर्धा वर्ष 6 महिने तुम्ही वृंदावन मध्ये जाऊन राहिला तरी भगवंत तुमचं काही स्वीकार करणार नाही. तुम्हाला वाटत असेल नो? भगवान श्रीकृष्ण आपणच एकमात्र भोक्ता, आदि पुरुष आणि सर्व यज्ञांचे वास्तविक अधिष्ठाता असल्याचे सिद्ध करून झाल्यावर मग या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचा यज्ञ स्वीकारतो ते सांगत आहे. तसं मी सुरुवातीला सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने सगळं बॅकग्राऊंड सांगितलं. मी अध्यक्ष आहे, मी ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे. यज्ञ माझ्यासाठीच केलं पाहिजे, कर्म माझ्यासाठीच केलं पाहिजे, काम माझ्यासाठी केलं पाहिजे, फळ माझ्यासाठी दिलं पाहिजे. मग आता सांगतात, शुद्ध होण्याकरिता आणि जीवनाच्या अंतिम ध्येयाची म्हणजेच दिव्य प्रेममयी भगवत सेवा प्राप्त करण्यासाठी जर मनुष्याला भगवत भक्तीमध्ये युक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने भगवंत आपल्याकडून काय इच्छितात हे जाणून घेतले पाहिजे.
कुठे आहे तुमचा भगवान? तुम्हाला कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे गोलोक वृंदावन मध्ये राहतो, परंतु आहे सगळीकडे कणाकणामध्ये. प्रल्हाद महाराजांना त्यांच्या वडिलांनी विचारलेलं, कुठे आहे तुझा भगवान, कुठे आहे तुझा विष्णू? प्रल्हाद महाराज म्हणाले, आहे सगळीकडे आहे, या खांबात पण आहे. माहिती असलं पाहिजे. कसला दिसतो सांगता आलं पाहिजे, त्याचं नाव काय, त्याचा पत्ता काय, त्याला काय आवडतं, होय नाही. भगवंतांना संतुष्ट करायचं म्हणले ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत आपण. नाम रूप गुण लीला सगळं माहिती असलं पाहिजे आपल्याला. तर भगवंत आपल्याकडून काय इच्छितात हे जाणून घेतले पाहिजे. जो श्रीकृष्णांवर प्रेम करतो तो त्यांना जे हवे असेल ते अर्पण करतो, आणि भगवंतांना नको असलेली किंवा भगवंतांना न विचारलेली कोणतीही गोष्ट अर्पण करणे टाळतो. भगवंत म्हटलेच नाहीत मला आवडतं म्हणून, तुम्ही कशाला देताय? प्रभुपाद पुढे सांगतात, यासाठीच मांस मासे अंडी श्रीकृष्णांना अर्पण करू नयेत. जर असे पदार्थ आपल्याला अर्पण करावी अशी त्यांची इच्छा असती तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितले असते. या उलट ते स्पष्टपणे सांगतात की मनुष्याने मला एखादे पान, फळ, फूल आणि पाणी अर्पण करावे आणि मी त्याचा स्वीकार करेन. म्हणून आपण जाणले पाहिजे की श्रीकृष्ण मांस मासे अंडी याचा स्वीकार करणार नाहीत. भाजीपाला, धान्य, फळे, दूध आणि पाणी इत्यादी मनुष्यासाठी योग्य खाद्य पदार्थ आहेत आणि स्वतः भगवान श्रीकृष्णांनी याचे विधान केले आहे. या व्यतिरिक्त आपण इतर जे काही खातो ते श्रीकृष्णांना अर्पण करता येत नाही, कारण ते त्याचा स्वीकार करणार नाहीत. जर आपण असे खाद्यपदार्थ अर्पण केले तर आपण प्रेममयी सेवा करू शकणार नाही. तर हजारो प्रकारचे अन्नधान्य आणि आयटम्स आहेत. मग हे कुठे लिहिलंय काय चालतंय काय चालत नाही भगवंतांना? ते बऱ्याच शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. मग आपल्याला आपले आचार्य वगैरे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतात, ट्रेनिंग देतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ मशरूम चालत नाही भगवंतांना अर्पण केलेलं, कारण मशरूमला जीवशास्त्रामध्ये बॉटॅनिकल तुमचं जे असतं ना काय म्हणतात बॉटनी, त्याच्यामध्ये देखील मशरूमला व्हेजिटेरियन मानलंच जात नाही. आजकाल व्हेजिटेरियन म्हणून सगळेजण खातात. दुसरं म्हणजे चहा, कॉफी, चॉकलेट असल्या गोष्टी चालत नाहीत भगवंतांना. का चालत नाहीत? या आहेत व्हेजिटेरियन, फळ फुलच आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी नशिले असतात, इंटॉक्सिकंट्स असतात, ज्याच्यामुळे नशा वाढू शकते. नशा म्हणजेच मन कंट्रोलमध्ये न राहणे. सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, लॉजिक लक्षात ठेवायचं आपण सगळ्याच्या मागचं. नशा करणे नाही, नशा करणे नाही म्हणजे काय? मनावर कंट्रोल राहत नाही या गोष्टीने. अशा गोष्टी भगवंतांना अर्पण केलेलं चालत नाही. बरेच भक्त भगवंतांना अर्पण करतात मशरूम, चॉकलेट केक. नो. श्रील प्रभुपादांनी देखील सांगितलेलं आहे नो. प्रभुपादांना मानायचं आपल्याला माहिती नाही. एका माताजींना आम्ही समजावून सांगत होतो, काढून दाखवलं, पण प्रभुपाद सांगतात इथे चॉकलेट नाही चालत म्हणून, तरी पण त्यांनी चॉकलेट केकच बनवला. आमच्या गुरुनी सांगितलंय. आणि प्रभुपाद कशाला प्रभुपादाने सिद्ध करायची पण काही गरज नाही. मॉडर्न सायन्स, आधुनिक विज्ञान ते देखील मान्य करतं की चॉकलेट मध्ये नशिली पदार्थ आहेत म्हणून. साखर एक प्रकारची नशाच असते, कंट्रोल मध्ये वापरली पाहिजे साखर आपण. थोडस प्रॅक्टिकल प्रभुपाद इथे सांगतात. मांस, मच्छी, अंडी तसं चालत असतं तर भगवंत या श्लोक थोडासा बदलून सांगितला असता अर्जुनाला, हे पण चालतंय म्हणून. नो. पान, फळ, फूल, पाणी,
प्युअर व्हेजिटेरियन. तिसऱ्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात केवळ यज्ञाचे अवशेषच पवित्र असतात आणि जे जीवनामध्ये प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहेत व ज्यांना संसार बंधनातून मुक्त व्हायचे आहे त्यांनी केवळ असे अवशेष सेवन करणेच योग्य आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये सांगतात भगवंत यज्ञार्थच कर्म केलं पाहिजे आणि यज्ञामध्ये जे अर्पण केलंय तेच खाल्लं पाहिजे. जो कोणी मला अर्पण न करता खातो तो काय म्हणतात भगवंत तिसऱ्या अध्यायात, तो काय खात असतो? पाप खात असतो. म्हणून बाहेरचं बिलकुल काही खाल्लं नसलं पाहिजे आपण. प्रभूजी तिथल्या तिथं टेबलवरती आम्ही अर्पण करून खातो की आता प्रवासात काय करायचं? प्रवासात उपवास करायचा, नाहीतर बांधून घेऊन जायचं. नो कन्सेशन. भगवंत स्पष्ट सांगतात. त्याच श्लोकामध्ये पुढे भगवंत सांगतात की आपले अन्न अर्पण जे आपले अन्न अर्पण करीत नाहीत ते केवळ पापच भक्षण करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यांचा प्रत्येक घास हा त्यांना मायाजाळाच्या गर्केत अधिकाधिक खोलवर ढकलत असतो. पाप कर्म करणे म्हणजे इथे अडकून राहणे. जे मधूनच भगवद्गीता जॉईन केलेत ना त्यांना जर हे पटत नसेल तर तिसरा अध्याय जाऊन तुम्ही परत वाचा किंवा तिसऱ्या अध्यायाचे रेकॉर्डेड आपले लेक्चर ऐका. भगवंत स्पष्टपणे सांगतात की जे अन्न तुम्ही मला अर्पण न करता खाता ते तुम्ही पाप खात असता. पाप खात असता म्हणजे तुम्हाला पाप लागतंय. जे जिथून आलंय त्याचं पाप तुम्हाला लागतं. ज्या माणसाने ते बनवलंय त्याचं पाप तुम्हाला लागतं. ज्या माणसाने ते विकलंय त्याचं पाप तुम्हाला लागतं. आणि त्या पापाचं फळ भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्या मायाजालाच्या गर्केत अधिकाधिक खोलवर ढकलत जात. मनुष्याने स्वादिष्ट, रुचकर आणि साधे शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करून ते श्रीकृष्णांच्या चित्राला अथवा विग्रहाला नमस्कार करून आणि ते खाद्यपदार्थ खाण्याची भगवंतांना प्रार्थना करीत अर्पण करावे. अगदी भक्तिभावाने तुमच्यासाठी मी बनवलंय, ऍक्च्युली तुमचंच आहे, मी कोण बनवणारा, तुम्ही दिला म्हणून ही मी बनवू शकलो. तुम्ही मला बनवण्याची परवानगी दिली, तुमची सेवा करण्याची संधी दिली म्हणून मी बनवू शकलो. तर माझ्या प्रेमाने भक्तिभावाने मी हे बनवलंय, प्लीज कृपा करून ह्याचा स्वीकार करा. ही प्रार्थना करायची असते भगवंतांना भोग लावत असताना. नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय चा जगद हिताय कृष्णाय देवी गोविंदाय नमो नमः. जे कोणी भोग कसा लावतात, का लावतात हे आपण एकदा चर्चा केलेली हो की नाही. कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल म्हणून आपले लेक्चर आहेत, ते ऐका तुम्ही जर नवीन असाल तर. त्यायोगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येते. मेंदूमध्ये तल्लख पेशी निर्माण होतात आणि यामुळे त्याची विचार शुद्धी होते प्रसाद खाल्ल्याने. तुम्ही म्हणाल प्रभूजी मग आता प्रसादच खातोय आपण तरी पण काही बदलत नाही, काय भानगड आहे? हो की नाही. भानगड ही आहे की जो प्रसाद भोग आहे, जो भगवंतांच्या समोर ठेवून मग त्याचा प्रसाद होतं, तो भोग आपण आपल्यासाठी बनवतो, फक्त ठेवतो भगवंतांसमोर एक औपचारिकता म्हणून. ऍक्च्युली बनवण्याच्या सुरुवातीच्या क्षणापासूनच सगळं भगवंतांसाठी बनवलं पाहिजे. त्याच प्रेमाने भक्तिभावाने भगवंतांसमोर ठेवलं पाहिजे आणि मग त्याचा उरलेला अवशेष म्हणून भगवंतांची कृपा म्हणून भगवंतांचा प्रसाद म्हणून तो आपण ग्रहण केला पाहिजे. हा जर भाव नसेल स्टार्ट टू एंड तर त्याचा काही इफेक्ट पण होत नाही. आणि मग हा जर भाव खरोखरच असेल तर भगवंतांसाठी सगळं शुद्ध बनवलं पाहिजे. आपण आहे पगार 1 लाख रुपये, खरं बाजारात जाऊन सगळं केमिकल फवारलेलं सगळं भाज्या आणि काकडी आणि टोमॅटो घेऊन येतो आणि त्याच्या युट्यूब वरती बघून मस्तपैकी रेसिपी बनवून भगवंतांसमोर ठेवतो आणि म्हणतो भगवंत प्लीज स्वीकार करा. भगवंत कसे स्वीकार करतील? प्रभूजी आता काय करायचं, मार्केटमध्ये दुसरं मिळतच नाही, ऑर्गॅनिक आम्ही घ्यायचा खूप प्रयत्न करतो, काय करायचं? तुमचे स्वामी आहेत, तुमचे प्रभू आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही स्वतः उगवायचं. मग नोकरी सोडावी लागेल. सोडायचं.
विचार शुद्धी होते. मनुष्याने सर्वात महत्वाची गोष्ट प्रेम भावाने अर्पण करावी. श्रीकृष्ण हे अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीचे अधिपती असल्यामुळे त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाही. तथापि ज्याला भगवंतांना अन्न अर्पण करून त्यांना संतुष्ट करावयाची इच्छा आहे त्याने अर्पण केलेल्या भेटीचा भगवंत स्वीकार करतात. किती प्रेमाने तुम्ही बनवलंय, किती कष्ट घेऊन तुम्ही जिथं बघा जिथं प्रेम आहे ना. आता तुमचा मुलगा किंवा मुलगी अमेरिकेवरून किंवा कुठून दिल्लीला कामाला असेल तिथं मुलगा जर घरी आला आणि त्याला सो अँड सो इथल्या या धाब्यावरची ही डिश आवडते म्हणून तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही किती कष्ट घेतात ते डिश आणण्यासाठी, नाही? तुमचा मुलगा मिलिटरीत असेल किंवा अमेरिकेत कामाला असेल तो परत आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ह्याला गाजरचा हलवा खूप आवडतो, गाजरचा सीझन पण नाही तरी पण तुम्ही कुठे 10 मार्केट शोधून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन गाजर कुठे मिळते बघून शोधून घेऊन येता की नाही? होय की नाही? का? कारण याला प्रेम म्हणतात. भगवंतांसाठी असं करता तुम्ही कधी? काय घरात जे बनवलंय ते ठेवता भगवंतांसमोर? हरी काही लोकांना गडबड झालेली असते. लवकर भगवंत लवकर घ्या, प्लीज ऍक्सेप्ट दिस फूड. कुठे प्रेम? काही लोक तर मी बघितले रेडीमेड घेऊन येतात, फक्त असं पुडा फोडतात आणि ठेवतात भगवंतांसमोर. नमो ब्राह्मणे देवाय जय कृष्ण, प्लीज ऍक्सेप्ट दिस फूड. आणि कधी 2 वाजता 4 वाजता कधी पण भगवंत खायलाच बसलेत तिथं. अरे काहीतरी टायमिंग आहे त्यांना पण. तुम्हाला वाटलं 4 वाजता हुक्की आली, चहा मस्तपैकी चहा आणि भेळ खाल्ला पाहिजे, चला भगवंतांना भेळ अर्पण करूया. भगवंतांनी विचारलंय तुम्हाला भेळ द्या म्हणून? मला प्रेम कुठे आहे? आता तुम्ही मला प्रभूजी याची माहिती कुठे मिळणार सगळी, भगवंतांना काय आवडतंय काय आवडत नाही? मग रोज क्लासला यायला लागतंय, गुरुला जाऊन विचारायला लागतंय भगवंतांना काय आवडलंय. कुठे लिहिलंय? यशोदा मैया काय काय बनवत होती वाचलं पाहिजे आपण 10वा स्कंद उघडून, मग तुम्हाला कळेल भगवंतांना काय काय आवडतंय. हो की नाही? राधा राणीनं काय आवडतंय? मग प्रेम आहे म्हणायचं, नाही तर कसलं प्रेम? मग तुम्ही जर आणायला गेला आणि तुम्हाला कळालं की सगळ्यावरती विष फवारलेलं आहे, मग तुम्हाला भीती वाटली पाहिजे माझ्या भगवंतांना माझ्या लल्लाला कॅन्सर होईल. भगवंतांना कसं तुम्ही बघा, आपले भक्त लोक थोडासा आज जरा लेट होईल बरं का, थोडासा मोठा तात्पर्य आहे. आपले भक्त लोक मग डोकं चालवतात, प्रभूजी भगवंत आहेत, त्यांना थोडीच कॅन्सर होतो. यशोदा मैयाला तसं वाटत नाही. यशोदा मैया कायम विचार करते की मी बरेच जन्म नारायणांची उपासना केली, त्यामुळे नारायण माझ्या भगवंतांना वाचवतात. किती संकट आले तरी कालियापासून नारायणांनी वाचवलं, पुतनापासून नारायणांनी वाचवलं. यशोदा मैयाला माहितीच नाही हे स्वतःच नारायण आहेत. असं काही झालं ना लगेच यशोदा मैया त्यांची काय म्हणतात त्याला दृष्ट काढते, काळा टीका लावते, ज्योतिष बितिशानं बोलवून आणते. फक्त तिला प्रेम माहिती आहे, तिला माहिती नाही हे भगवान आहेत. मग भगवान आहेत माहिती झालं तर मग प्रेम कुठे राहणार? मग सोडून देणार. काय होतंय, ते भगवान आहेत, माझा लल्ला भगवान आहे, कुठला पण राक्षस येऊ दे काय होत नाही, जा कुठे जायचं तिथे जा. काय मार्केटमध्ये काल काय मिळालं नाही, मग हे जे मिळाले ते आणले खा. भगवान आहे, तुम्हाला काय कशाला पाहिजे? नो, भगवंत यशोदा मातेच्या हृदयातलं प्रेम बघतात. हो की नाही? पंचक्रोशीतला कोणी जिथे कालिया होता ना, त्या कालियाच्या वरती आकाशामध्ये पक्षी उडायला घाबरायचे, कोणी जायला तयार नव्हतं. तिथे भगवंतांनी उडी मारली आणि यशोदा मैयाला इतकी भीती वाटली की आता माझा लल्ला वाचणार येत नाही, म्हणून यशोदा मैया पण उडी मारायला तयार झालेल्या आहे. मग काय केलं पाहिजे? जीवन तुमचं उलट पुलट करून सगळं बदललं पाहिजे, कारण तुम्ही प्रेम करता त्याच्यावरती. त्याच्यासाठी काही करायला तयार असलं पाहिजे, काही घेऊन यायला तयार असलं पाहिजे.
कुठे मिळत नाही ना मार्केटमध्ये, मी स्वतः उगवतो म्हणायची तयारी असली पाहिजे. मुळात ते तुम्ही पापाचा पैसा जाऊन घेऊन मार्केटमध्ये जाऊन घेऊन येताना ते भगवंत स्वीकारच करत नाही, ऑलरेडी ते झालेलं आहे वाचून. त्यामुळे पहिले तर ते पापाचा पैसा बंद केला पाहिजे, इथून सुरुवात आहे. मग आता हे कसं करायचं प्रभूजी, तुम्ही काही वेगळंच सांगताय, आजपर्यंत आम्हाला असं कुणीच सांगितलं नाही, हे शक्य आहे का नाही शक्य? प्रभुपादांनी हेच करायला सांगितलंय. एकट्याला भीती वाटते करायला, मग एकत्र मिळून करायला सांगितले प्रभुपादांनी. एकमेकांना मदत करा, एकमेकांना धीरज द्या, एकमेकांना सहाय्य करा आणि हे करा भगवंतांसाठी. काय अवघड आहे? 200 करोड रुपयाचं मंदिर बांधू शकतो आपण. सोपी गोष्ट आहे 200 करोड रुपये गोळा करणे आणि मंदिर बांधणे. त्या मंदिरच्या रोजच्या मेंटेनन्स साठी 3-4 लाख रुपये लागतात, ते गोळा करून आणू शकतो आपण. मग हे करू शकत नाही भगवंतांसाठी आपण एकत्र येऊन? 4 भक्त एकत्र येऊन शेती करून भगवंतांसाठी शुद्ध उगवू शकत नाहीत? याची का बरं भीती वाटते तुम्हाला? 200 करोड गोळा करायची भीती वाटत नाही, कारण ते सगळं पापाचं गोळा करायचंय आपल्याला. तिथे पाप काय पुण्य काय काही बघायचं नाही. तुमचं मंदिर स्वीकार करत नाहीत भगवंत. काही लोक म्हणतात जे काही पापाचं पुण्यामध्ये कन्वर्ट करायची भगवंतांमध्ये ताकद आहे. भगवंतांमध्ये आहे हो, परंतु तुमच्यात कुठे आहे? तुम्ही काय देताय बघतच नाहीत भगवंत. तुमच्या मनात भाव काय आहे तेवढंच बघतात. तो भाव बदलला पाहिजे. म्हणून आपण 8व्या अध्यायामध्ये, आज खूप महत्वाचा श्लोक आहे 8व्या अध्यायातला, यम यम वापी स्मरण भाव त्यजन्त्यन्ते कलेवरम. सापडला काय श्लोक? तम तम एवेति कौंतेय सदा तद्भाव भाविता. भाव 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 भगवंत सांगतात. जसा भाव तसा जन्म, तसा भाव तसा जन्म. हे भाव बदलायचे. खाद्यपदार्थ तयार करताना, ते अर्पण करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या सर्व क्रिया श्रीकृष्णांच्या प्रेमास्तव केल्या पाहिजेत. तयार करताना पण, अर्पण करताना पण भगवंतांवरती प्रेम आहे म्हणून केलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात किचनच्या बाजूला भगवंतांची खोली असली पाहिजे. घरात असेल तर घरात विग्रह ठेवायचं नाहीच म्हणून सांगितलं प्रभुपादांनी ऍक्च्युली. आजकालची फॅशन झालेली आहे, आता त्याला कोण काय म्हणणार. मंदिरामध्ये देखील भगवंतांसाठी जो भोग बनतो तो मंदिरामध्ये कुठेतरी दुसऱ्या हॉलमध्ये, बेसमेंट मध्ये नसला पाहिजे, बरोबर भगवंतांच्या खोलीच्या बाजूला असला पाहिजे. त्याचा वास बनवताना भगवंतांना गेला पाहिजे. इट्स अ सायन्स. कारण ते भगवंतांसाठी बनवतोय आपण. सगळं भाव पूर्ण भगवंतांसाठी असला पाहिजे, मग भगवंतांसाठी होत. परम सत्य हे इंद्रिय रहित आहेत असे प्रतिपादन करणारे हे जरा मी थोडस फास्ट वाचतो. निर्विशेषवादी मायावाद्यांबद्दल, परम सत्य हे इंद्रिय रहित आहेत असे प्रतिपादन करणारे निर्विशेषवादी तत्वज्ञानी भगवद्गीतेच्या या श्लोकाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. कसं देणार? निराकार, भगवंत निराकार आहेत म्हणणारे लोक म्हणणार हे स्पष्ट कसं, हे श्लोक कसं समजावून सांगणार? निराकार आहेत मग त्यांना फळ कशाला पाहिजे? प्रभुपाद किती लॉजिकली प्रूव्ह करतात. निर्विशेषवादी शून्यवादी पाश्चात्य देश तारीने मुगीच म्हटलेलं नाहीये प्रभुपादांना. कसं लॉजिकली सांगतायत? तुमचा भगवानाला आकार नसेल, निराकार असेल तर तो पान फल फूल कशाला मागेल? पाणी कशाला मागेल? पाणी प्यायचं म्हटल्यावर त्याला तोंड पाहिजे, हात पाहिजे. किती किती वेगवेगळ्या पद्धतीने प्रभुपाद सिद्ध करतात बघा की भगवंत हे साकार आहेत, निराकार नाहीत. त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे एक रूपक आहे किंवा भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण यांचा भौतिक स्वरूपाचा दाखला आहे. परंतु वस्तुतः भगवान श्रीकृष्णांना इंद्रिय आहेत आणि असे म्हटले आहे की त्यांची इंद्रिये परस्परानुगामी आहेत. अर्थात एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते. परस्परानुगामी म्हणजे भगवंत आपल्या डोळ्याने चालू शकतात, पायाच्या बोटाने खाऊ शकतात,
काही करू शकतात, डोळ्याने खाऊ शकतात, पायाच्या बोटाने बघू शकतात. ब्रह्मसंहितेत आहे हा श्लोक कुठेतरी. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्ती म्हणती पश्यंती पांती कलयंती चिरंती. श्रीकृष्णांना परम सत्य म्हणण्याचा आशय हाच आहे. इंद्रियांच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण, षड ऐश्वर्यांनी पूर्ण म्हणताच आले नसते. हे निर्विशेषवादी भगवंतांना पूर्ण पण म्हणतात. पूर्ण मग ते अपूर्ण कसे व्हायत? त्यांना इंद्रिय नाहीत असं कसं काय? पूर्ण म्हटल्यावर ते सगळं असलं पाहिजे. 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भौतिक प्रकृतीमध्ये तेच जीवांना गर्भस्थ करतात. भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते गर्भधारणा करतात. आणि म्हणून या बाबतीतही भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना, भगवंतांनी श्रवण करणे आणि भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे व प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही भेद नाही. तुम्ही जेव्हा भगवंतांना भोग लावता तेव्हा भगवंत ऍक्च्युली त्याचा टेस्ट घेतात, डोळ्याने घेतात, कारण त्यांची सगळी इंद्रिय सगळ्या इंद्रियासारखी काम करतात. मग एखादा व्यक्ती म्हणेल प्रभूजी मी तर 4 पुऱ्या ठेवलेल्या, जेव्हा दरवाजा उघडला 4च पुऱ्या होत्या. भगवंत 4 पुऱ्या खाल्ल्या आणि 4 पुऱ्या परत ठेवल्या. भगवंत काही करू शकतात. तुम्हीच म्हणता ना भगवंत सर्व शक्तिमान आहेत, मग त्यांच्याकडे सगळी शक्ती आहे. विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे. जसं गोपीनाथ आचार्य म्हणतात सार्वभौम भट्टाचार्यांना, ज्याच्यावरती भगवंतांची कृपा आहे त्याला भगवंत सगळीकडे दिसतात, आणि ज्याच्यावरती भगवंतांची कृपा नाही त्याला भगवंत समोर असला तरी दिसत नाही. भगवंत परम सत्य असल्या कारणाने त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांचा अन्न ग्रहण करण्यास समान आणि त्यांची चव घेण्यास समान आहे. या मुद्द्यावर अधिक जोर दिला पाहिजे. जो भक्त तर्क न करता श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वतः त्यांचा स्वीकार करतो, तोच केवळ जाणू शकतो की परम सत्य अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही घेऊ शकते. हरे कृष्ण. पुढचा श्लोक पण खतरनाक आहे, ते आपल्याला उद्या वाचूया. 8:15 झाले. कुणाचा काही सिंपल 5 मिनिटाचा प्रश्न असेल तर घेऊया, नसेल तर उद्या घेऊया आपण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.